युवराजांचं मन वळवायला पाहिजे, नाहीतर अनर्थ होईल. होईल तर दिलेर खान दिसतो तसा नाही, म्हणूनच काळजी वाटते. आज नजर कैद केली, उद्या आणखीन काही करेल. हे सगळं युवराजांना सांगितलं पाहिजे. हवं पण सांगण्यासाठी युवराजांपर्यंत पोहोचायला तरी पाहिजे. का? काय अवघड आहे? तर अवघड तर आहे. तर लाडी जी काय लाडी, एवढं दचकायला काय झालं? अनसुनबाई, काय व असं काय सांगितलं लाडीला? काही नाही धारात्या. लाडी तू निघ. धारात्या, लुगडं खूप खुलून दिसतंय. खूप दिवसांनी नेसायला काढलं का? वय जुनं पानच आहे, लय दिस नेसले नव्हते. म्या कशासाठी आलो होतो? हा, भवानीबाई उठत्याल आता आणि मग दुडदुडू धावत येत्याल, बोबड्या बोलानी हाका मारत. भवानीबाई 2-3 महिन्याच्या असत्या तेव्हा युवराज गेले. त्याच्यावर भेट नाही बघा. आता किती दिवस झाले. आता त्या बोबड्या बोलानं आबा आबा अशी हाक मारतात. ऐकायला आबा समोर नाही. बाप लेकीची भेट कधी होईल? तो योग लवकरच येईल. बरं होईल बाई, मी आता नवसच बोललोय. पण धारात्या एक कर, भवानी बाळाला आमच्या शिवाय सुद्धा काही वेळ थांबण्याची सवय कर. ते नाही जमायचं. हा, बाप नाहीचं नाही, आईची तरी माया अखंड मिळू द्या. माया तर आहेच ग धारात्या, पण वेळ प्रसंग काही सांगून येत नाही ना. आणि त्यात रायगड म्हणजे सगळा जबाबदारीचा खेळ. उद्या आमच्यावर काही जबाबदारी आली स्वराज्याची, तर त्यात भवानीबाईंची आबाळ व्हायला नको. काय बोललास? हा, काय गड सोडून जायचा विचार बिचार आहे का काय? भलत सलत काहीतरी बोलू नका. रजाचा गज करायला जाल त्या भानगडीत पडू नकासा. ही माझी कापूरवळी तंबी समजा पाहिजे तर. हा, मी जरा बघून येतो कुठल्यात का ते बघतो. काही कानावर आलंय का? कुठं जायचंय का? नाही नाही, जबाबदारी येणार. भवानीबाईंना एकटं राहायची सवय करा असं म्हणालासा म्हणून विचारते. धारात्या तसं काही नाही. हे बघा, युवराज आणि रानू अक्कांचा घोर आहे तेवढा बास. आता बोललात ते बोललात, पुण्यांदा बोलू नका. सांगून ठेवतो. धारात्या कसं सांगू ग तुला? युवराजांना आम्ही समजून सांगितलं तर ते उत्तर दिग्विजयाचा हट्ट सोडतील. आम्हाला जावं लागेल युवराजांना भेटायला. आम्ही जाणार. दादासाहेब त्या दिलेर खानास डिवचल्यासारखं होईल. आम्ही त्याला डिवचणार. तुम्ही त्याचा पाण उतारा केलात. करणार. पुन्हा पुन्हा त्याचा पाण उतारा करणार. आगीशी खेळताय तुम्ही. कसं आहे, बुलट उशिरा खेळ सुरू झालाय. हा खेळ अगोदरच सुरू व्हायला पाहिजे होता. दिलेर खान नीच माणूस आहे.
त्या नाथनी गावात जो काही उच्छाद मांडला होता तो भयावह होता. इथून पुढे आम्ही दिलेर खानाकडे माणूस म्हणून नाही, हैवान म्हणूनच बघणार. आम्ही म्हणतो गनिमी काव्याने राहावे, आबासाहेबांसारखे. अक्कासाहेब, दिलेर खानाला सतत दिवचत राहणं, त्याला कायम त्याची अवकात दाखवत राहणं हा गनिमी कावाच आहे. तो चिडेल. अक्कासाहेब घाबरलात? एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत एखाद्याकडे संजीवनी वनस्पती असते, जोपर्यंत एखाद्याकडे लोखंडाला सोनं करणारा परीस असतो, तोपर्यंतच त्याला महत्व असते. त्याचप्रमाणे आम्ही आहोत म्हणून दिलेर खानाला किंमत आहे. आता आम्ही मोगल छावणीत आलो आहोत ते आमच्या राजकारणासाठी, पण दिलेर खान मात्र फुशारक्या मारतोय की त्यानं आम्हाला मोगल सल्तनतीत आणलंय. बापापासून बेट्याला फोडण्याच्या बढाया अमीर उमरावांकडे मारत फिरतोय तो, पण असलियत वेगळीच आहे. दादासाहेब, आपण त्याच्याच छावणीत राहत आहोत. त्याच्याच छावणीत आहोत. पण अक्कासाहेब, दुसऱ्याचा विस्तव चोरून आणला म्हणून तो कोणी गवताच्या गंजीत लपवून ठेवत नाही ना. दिलेर खानानं नेमकं तेच केलंय. पुरेपूर जोखलंय आम्ही त्याला. जोपर्यंत दिल्लीचा आदेश येत नाही तोपर्यंत दिलेर खान आम्हाला बोट सुद्धा लावू शकत नाही. तेवढ्या वेळात आम्ही बंडाची वाट पेटवून धमाका करणार. एकतर हे बंड शमवण्यासाठी शहजाद्याला इकडे यावं लागेल, नाहीतर आम्हाला बोलावून घ्यावं लागेल. होईल, तसंच होईल. परंतु आता परिस्थिती बदलली, धोका वाढलाय. नाही म्हटलं तरी तो दिलेर खान बिथरलाय. म्हणून आम्हाला असं वाटतं की उत्तर दिग्विजय थोडा थांबवावा. अक्कासाहेब, ध्येयाजवळ पोहोचून मागं फिरल्यासारखं होईल ते. मागं फिरलो तरी जाणार कुठं? रायगडावरून अजून काहीच खबर नाही. इथे तर अजूनही आमचे निवाडे होतात. जर काही ठोस निरोप आला तरच माघारीचा विचार करू, अन्यथा आम्ही मागे हटणार नाही. मुळात संभाजी मागे हटण्यासाठी नाहीच. सुनबाई, मातोश्री, काय झालंय? कुठे काय? काय नाही. भांबावून गेलाय? नाही तर नाही, समोर आलोय आम्ही तरी मुजरा केला नाही. अगं बाई, अहो, नाही म्हणजे आम्ही म्हणालो म्हणून लगेच करायलाच हवं असं नाही, पण आजपर्यंत असं कधी झालं नाही म्हणून बोललो. मातोश्री, आमचं मन स्थिर नाही. युवराजांची खूप काळजी वाटते. अतीतही खूप खडाजंगी झाली. दिलेर खान डूब धरून तर बसला नसेल ना? म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. येतात मनात विचार. तेच झालंय आमचं. पण तुम्ही कुठे निघाला होता तसं लगबगीनं? आम्ही इथेच पाचाडला. समाधीच्या दर्शनासाठी? हो, म्हटलं जाऊन यावं. जा जा. तिथे जाऊन घटकाभर जरी बसलं ना तरी मनाला शांतता मिळते. म्हणूनच म्हटलं जाऊन यावं. येऊ आम्ही. वाटलं तर आम्ही येतो तुमच्या सोबत. तसंही आम्हाला काय काम आहे इथे? तुम्ही कशाला मातोश्री? आबासाहेब आहेत. काही लागलं सवरलं तर? अहो, त्यांची मसलत सुरू आहे आणि ती संपेपर्यंत आपण येऊच गडावर. चला चला. मगाशी तर एवढ्या लगबगीनं निघाला होता, आता पाय उचलत नाही. चला. काहीही करून मातोश्रींना टाळावं लागेल. पण टाळावं तरी कसं? त्या ऐकणाऱ्या नाही. आणि त्यात आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन म्हणजे त्यांच्या आवडीचं काम. कसं करावं बाई?
सुनबाई, काय झालंय? कासवाच्या चालीने चालताय. बराबर चला. आणि मेणे करायचे मातोश्री, नाही म्हटलं तरी तुमचे पाय जडावले. आमचे पाय जडावले ते भवानीबाईंमुळे. का? काय केलं त्यांनी? आत्ता झोपल्यात त्या, पण उठल्यावर सांभाळायला कोणीच नाही. का? धाराऊ कुठे? घरात त्या आहे मातोश्री, पण तिची तब्येत ठीक नाही. म्हणून जावं की नाही या विचारात आहोत आम्ही. म्हणजे पाचाडला जाणं रहितच करतो. रहित कशाला करताय? आणि तुम्ही आम्हाला अगोदर का नाही सांगितलं? म्हणजे निघताना नाही वाटलं काही, पण काळजी वाटत असणार. वाटणारच. प्रत्येक आईचं तसंच असतं. मन मारावं लागतं बाळाच्या सुखासाठी. पण तुम्ही तसं नका करू. म्हणजे जायचंच. जायचं, पण तुम्ही एकट्यानेच जायचं. आलंय की नाही मनात तुमच्या? जाऊन या, दर्शन घेऊन या. आणि भवानीबाई? आम्ही आहोत ना, तुम्ही जा. नका काळजी करू. येतो आम्ही. काय परिस्थिती? महाराज, दिलेर खान आणि युवराजांच्या मैत्रीत तेढ निर्माण झाली. ते तर होणारच होते, कारण त्यांनी यांना पायरी म्हणून आणि यांनी त्यांना पायरीचा दगड म्हणूनच पाहिलं. आत्नीमध्ये युवराजांनी जो पवित्रा घेतला त्यामुळं दिलेर खानाच्या गोठातलं वातावरण बदललंय. महाराज, त्या दिवशी तो दिलेर खान मरणारच होता, पण त्याच्या नशिबाची दोरी बळकट म्हणून वाचला. पण आता दिलेर खान गप्प बसणार नाही. हा, नजर कैद, पहारे सुरू आहेत. लक्ष ठेवलंय त्यानं. आता या सगळ्या कागाया त्या औरंगजेबापर्यंत पोहोचणार. आपण जालना आणि धरणगाव मारलंय, त्यामुळे औरंगजेब आधीच चिडू नये. पुन्हा मी आता भोपाळगडही घेणार, त्यानंतर तर आणखीनच गोंधळ उडणार. होय, पर माझ्यासाठी काय हुकूम महाराज? पाहिजे औरंगजेब आता गप्प बसणार नाही. तो शंभूराजांच्या घातपाताचंही राजकारण खेळू शकतो. शंभूराजांना कधी, कुठे, किती वेळ थांबायचं हेच कळत नाही. प्रत्येक ठिकाणी रात्रभर समयसारखं तेवत बसायचं नसतं. कधी कधी आकाशातल्या विजेसारखं चमकायचं, कडाडायचं, दिपवून टाकायचं आणि पुन्हा माघारी फिरायचं हेच कळत नाही शंभूराजांना. मग आता आपली पुढची योजना काय? आदिलशाहीचा वजीर मसूद खान त्याच्याशी संधान बांधून असा. अमीररावांना म्हणावं सावध राहा. दिल्लीहून एखादं तरी फरमान येणारच, त्यामुळे त्या वाट्यावर आपली नजरबाज ठेवा. शेताफीनं साम दाम दंडानं त्या फरमानाची नक्कल करा, आम्हाला पाठवा. जी महाराज, त्याची काळजी नको. आणि शंभूराजांना आता आमचा निरोप द्या. त्यांना म्हणावं उत्तर दिग्विजय बास, थांबा म्हणावं. आता सांगतो, असाच्या असा निरोप सांगतो महाराज. पण युवराजांनी ऐकायला पाहिजे. आता तुम्ही क्षणाचाही विलंब करू नका. प्रसंग पडला, कुठे दगा फटका होतोय असं जर जाणवलं तर आमच्या लेकराला सुखरूप पुन्हा स्वराज्यात घेऊन या. ती जबाबदारी आता तुमची. जी महाराज, आशीर्वाद असावा. आता आशीर्वाद आई जगदंबेचा. तातडीनं बाहेर पडायला हवं. काय करावं? का आपणच दिलेर खानाच्या छावणीत घुसावं? आता कोणी अडवणार नाही.
फक्त महाराज समोर आले तर अडचण होईल. कोणाला पाठवावं शंभूराजांकडे? कोणाचं ऐकतील शंभूराज? कोण परिस्थितीची जाणीव करून देईल त्यांना? आई जगदंबे, एवढी वेळ निभावून ने आम्हाला गडाखाली अलगद उतरू दे. काय करूया? घातपात होऊ नये. शंभूराजांना कसं समजवावं? परिस्थिती चिघळली असं वाटतंय. सुनबाई, महाराज, आज महाराज म्हणाला? महाराज म्हणालो. चुकलो आबासाहेब. तुम्हाला तरी काय म्हणायचं? या अशा प्रसंगांमध्ये भांबावून जायला होतच. हो ना आबासाहेब, पण अशा म्हणजे? त्याविषयी चर्चा करायची आहे तुमच्याशी. आत्ता? तुम्ही भेटलात हे बरंच झालं, नाहीतर तुम्हाला बोलावणं पाठवणारच होतं. आबासाहेब, आम्ही म्हणजे? आम्ही काहीही ऐकणार नाही. पण आबासाहेब. गडबडीत आहात? हो, नाही म्हणजे. कामाची गडबड असेल तर करून घ्या. आम्ही शंभूराजेंबद्दल बोलणार आहोत. हो, आम्ही त्याचाच विचार करत होतो. त्याच विषयी चर्चा करायची, कारण आता निर्णय घेतलाच पाहिजे. सुनबाई, तो दिलेर खान रोहिला पठाण, शिवाय पुरंदरच्या वेळी आम्ही त्याचा अनुभव घेतलेलाच आहे. त्याला ज्या वेळेला हे कळेल की शंभूराजेंनी त्याला चारी मुंड्या चीत केलंय, तेव्हा तो एकदम टोकाचा निर्णय घेणार. हो ना महाराज, आणखी काही महत्वाचं बोलायचं होतं. या. सुनबाई, आलो सांग. क्षमा करा आबासाहेब आम्हाला. आम्ही पहिल्यांदा मर्यादा ओलांडत आहोत, पण अमर्याद युवराजांसाठी पहिल्यांदा धाडस करत आहोत. मूर्तिमंत धाडसासाठी कुणालाही न सांगता निघणं योग्य नाही हे आम्हालाही कळतंय. पण आम्ही युवराजांसाठी जाणार आणि जायलाच हवं. आम्हाला युवराजांचं यश कलंकित होऊ द्यायचं नाही. स्वराज्याच्या सुखासाठी जर ते बदनामी ठरत असतील तर ती बदनामी आम्ही रोखू. आम्हाला ठाऊक आहे आबासाहेब, दिलेर खानाच्या छावणीत जाणं म्हणजे कदाचित मृत्यू. पण आमच्या मरणाने जर युवराजांच्या ध्येयासाठी वाट मोकळी होणार असेल तर ते मरण मान्य आहे आम्हाला. क्षमा करा आबासाहेब, आम्ही नाही थांबू शकत आता. एका नवऱ्याची पत्नी म्हणून चाललोय, फक्त युवराजांसाठी चाललोय. आशीर्वाद द्या.